कुंभ राशीसाठी मित्रांनो जुलै महिना कसा असेल? कारण की यावेळेस वृषभ राशीमध्ये शुक्र आणि हर्षल युती होईल आणि मीन राशीत तर शनीचं गोचर चालूच आहे। ह्या संयोगाचा कुंभ राशीवरती भावनात्मक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरती कसा परिणाम होणार आहे हे आपण या आज व्हिडिओमधून जाणून घेऊया। मित्रांनो, शुक्र आणि हर्षल युती ही अत्यंत शुभदायी आहे, पण ती एका विशिष्ट स्थानात असल्यानंतर फार अप्रतिम फळे पण देते। पण इथं विचार करण्याजोगी गोष्ट अशी आहे की ह्या शुभ युतीवर शनीची तिसरी दृष्टी येत आहे। आणि काय होतं मग, जेव्हा हा शुक्र आणि हर्षल एकत्र येतील ना, त्यावेळेस आपल्या इच्छा, आकांक्षा किंवा काही अपेक्षा असतात ह्याच्यावरती कुठंतरी लगाम बसत जातो। कुटुंब, घर, स्थावर संपत्ती हे आपण हे चतुर्थ स्थानावरून पाहतो। मग वृषभ ही चतुर्थ स्थानातच रास येते कुंभ राशीसाठी। त्यामुळे घरगुती वातावरण, मनशांती, स्थावर गुंतवणूक आणि माता संबंधीशी निगडीत ह्या शुक्र हर्षल युतीचं फळ असणार आहे। आणि या युतीमुळे मित्रांनो घरात सौंदर्य वाढ, सजावट किंवा तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट खरेदी करताल किंवा अचानक घरात काहीतरी मोठा बदल पण घडेल, तो चांगला असेल। एखाद्या जुन्या घरच्या रिनोव्हेशनचा अचानक निर्णयसुद्धा होऊ शकतो किंवा नवीन घरात शिफ्टिंगची पण शक्यता आहे। शनीची तिसरी दृष्टी मित्रांनो योजनेला विलंब किंवा शिस्त आणि खर्चावर नियंत्रण घालण्याचा संकेत देत असते बघा। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घरात AC किंवा स्मार्ट TV घालणार असाल, पण शनीमुळे बजेट वाढू नये म्हणून ती योजना थोडीशी पुढे ढकलली जाऊ शकते। की शनी हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आहे, मीन राशीत आहे, म्हणजेच तो वाणीवरती प्रभाव करतो, विचारांवरती पण प्रभाव करतो। म्हणून हा काळ बोलण्यात गंभीरता किंवा बचतीची वृत्ती आणि घरातील वृद्ध सदस्यांबरोबर जबाबदारीची भावना थोडी निर्माण करेल। बोलणं शांत, स्पष्ट पण थोडं कमी आत्मविश्वासपूर्ण असेल बघा। आर्थिक बाबतीत सुरक्षित गुंतवणूक, दीर्घकालीन नियोजन योग्य ठरतं। शास्त्रीय दृष्टिकोनातून मित्रांनो दुसऱ्या स्थानातील शनी जेव्हा असतो ना, तेव्हा धनसंपत्ती दीर्घकाळ टिकते, पण लगेच फळ काही मिळत नाही। मनाची स्थिती आणि आंतरिक अस्थिरता अशा थोड्या गोष्टी तुम्हाला जाणवतील बघा। कारण की शुक्र हर्षल युतीमुळे मनात आकस्मिक कल्पना किंवा क्रिएटिव्हिटी पण काहीशी अस्थिरता थोडी येत असते। शनी दृष्टीमुळे मनावर शिस्त आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज वाटेल। तुम्ही घरगुती निर्णय घ्याल, पण ते एकमेकांच्या निर्णयावरती अवलंबून असतील। एक सदस्य वेगळं बोलतो, दुसरा सदस्य वेगळं बोलतो आणि त्या दोघांच्या मनातल्या विचारांवरती ते निर्णय अवलंबून असतात। तर शुक्र हर्षल युतीमुळे काय होतं, कदाचित आईचं म्हणणं वेगळं असतं आणि मुलाचं वेगळं म्हणणं असतं आणि बायकोचं पण वेगळं म्हणणं असतं। त्यामुळं काय होतं की एखादा निर्णय थोडासा पुढं ढकलला जातो। शनीच्या ह्या तिसऱ्या दृष्टीमुळे तुम्हाला काही ना काहीतरी करायचं असतं लोकांसाठी, पण ते शक्य होण्यासाठी थोडा वेळ आणि संयम लागत असतं। अर्थात कुटुंबातील सर्व लोकांचा जो उद्देश असतो तो प्रामाणिकच असतो, पण थोडे विचार वेगळे असतात। आता शनी द्वितीय भावात येतोय ना मित्रांनो, तुमच्यासाठी आहेच तो, मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे। आणि मित्रांनो आता ह्या शनीचा थोडा तुम्हाला त्रास झाल्यासारखं वाटत असेल, पण त्याच्यामध्ये मलमपट्टी करण्यासाठी शुक्र आहे। शुक्र चतुर्थेगे सौम्ये सुखदः कलानिधी वाहनम गृहमस्थ्यर्थम विलेपन विचक्षणः। म्हणजे काय, शुक्र चतुर्थ स्थानी आलेला आहे। घरातील सुख, सजावट, गाडी, कला संवर्धन आणि सौंदर्य याचा तुम्हाला अनुभव तो मिळवून देईल। म्हणूनच शुक्राचं गोचर जे आहे ते 7.5 थोडं मलमपट्टी करण्यासाठी असतं। पण इथं काय झालेलं आहे, शुक्राच्यावर आता शनी महाराजांची दृष्टी येते आहे मित्रांनो। कारण की शुक्रावर जर शनी महाराजांची दृष्टी आली तर घरातील थोड्या सुखामध्ये बाधा किंवा मनात असंतुलन आणि अचानक छोट्याशा समस्या येतात, मोठ्या नाहीत पण अगदी छोट्या असतात आणि त्या लगेच सुटूनही जातात। शिक्षण, वाहन, संपत्ती व शांतता यांचे हे दोतक घर म्हणजे चतुर्थ स्थान आहे आणि ह्याच्यामध्येच थोड्याफार समस्या ज्या आहेत त्या येऊ शकतात।
आता काय झालेलं आहे मित्रांनो, कुंभ राशीसाठी हा शुक्र भाग्येश आहे बघा. मग घरातील वातावरण शांत, सौम्य आणि आनंददायक तर राहील. नवीन वाहन, घर, मालमत्ता घेण्याचे योग तर निर्माण झालेले आहे, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणालो. पण आईकडून आर्थिक किंवा मानसिक पाठबळ तुम्हाला यावेळेस मिळून जाते. धर्म आणि परंपरा याचा प्रभाव घरगुती जीवनावर होतो. विद्यार्थी मित्रांना घराबाहेर न जाता घरातच अभ्यासात प्रगती पण होते. सरकारी नोकरी असेल किंवा जमिनी संबंधित लाभ असतील किंवा घरून चालणाऱ्या व्यवसायात सुद्धा यश मिळू शकते. इथं शनी महाराजांची दृष्टी शुक्र हर्षलवर आल्यामुळे काय होतं माहिती का, घरात धार्मिक किंवा धार्मिकतेवरून वाद होतात. काही जणांचे विचार धार्मिक, काही जणांना पटत नाहीत. मातेसोबत थोडे मतभेद किंवा तिच्या तब्येतीमध्ये बिघाड होतात. मानसिक अस्थिरता किंवा निर्णय घेण्यामध्ये थोडा गोंधळ होतो. नशीब असूनही त्या नशिबाचा फळांचा उचित विचार हा होत नाही बघा. विद्यार्थ्यांनी मित्रांनो अभ्यासासाठी घरचं वातावरण बदलणं गरजेचंही त्यांना वाटू शकतं. मग याच्यासाठी मित्रांनो उपाय काय असू शकतात? शनिवारच्या दिवशी मित्रांनो तिळाचे तेल किंवा काळं उडीद तुम्ही दान करू शकता किंवा शनीचा मंत्राचा पण तुम्ही जाप करू शकता. शुक्रासाठी मित्रांनो शुक्रवारी तुम्ही पांढऱ्या वस्त्रातील गाईला तूप गूळ देऊ शकता बघा. त्याचबरोबर शुक्र मंत्र जाप पण तुम्ही करू शकता. मग कुंभ राशीसाठी निष्कर्ष काय असू शकतो? कुंभ राशीसाठी हा काळ घरगुती निर्णय, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक संयम यांचाच आहे. शुक्र हर्षल युतीमुळे तुमच्या आयुष्यात क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता वाढेल. पण शनीची दृष्टी त्याचा जो वेग आहे तो मंदावेल. तुमचे मन जे आहे ना ते तुम्हाला तात्काळ बदल सांगेल, पण शनी तुम्हाला म्हणेल थांबा, विचार करा जरा, मग निर्णय घ्या. संयम ठेवून जर तुम्ही पुढे गेलात ना तर दीर्घकाळ टिकणारे यश हे मिळतंच. मग घरातील सौंदर्य व आर्थिक सुरक्षितता निश्चित तुम्हाला ह्यामुळे मिळून जाईल. त्यामुळे मित्रांनो कुंभ राशीसाठी जरी हा 7.5चा शेवटचा टप्पा असला तरीसुद्धा चतुर्थ स्थानातून होणारा शुक्र आणि हर्षल यांचा जो योग आहे ना तो तुमच्या 7.5च्या जे काही अडचणी असतात त्याच्यातून तुम्हाला थोडासा दिलासा देईल. काही जणांच्या मनामध्ये काळानुसार नैराश्य आलेलं असतं, ते नैराश्यसुद्धा ह्याच्यामुळे दूर होईल. कारण की शुक्र असा जो ग्रह आहे ना तो मनाला अचानक आनंद देणाऱ्या काही घटना ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यात घडवून आणतो. जसं की मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, वाहन असेल, एखादं छोटंसं स्वप्न असतं ते सुद्धा अचानक पूर्ण होऊन जातं किंवा चांगली बातमी पण मिळते. त्यामुळे शुक्र हर्षल युती जी आहे ही कुंभ राशीसाठी दिलासादायक आहे. फक्त आता हे वेगवेगळ्या लोकांच्या पत्रिकेनुसार अवलंबून असतं. फक्त कोणता निर्णय घेताना उतावळेपणा आपण करू नये हीच काळजी कुंभ राशीच्या व्यक्तींनी घ्यायची आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.